2026 हे वर्ष हिंदू पंचगणानुसार अतिशय खास असणार आहे. कारण या वर्षात येत आहे अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतो. या काळात जावयाचे लाड काय केले जातात, 33 या आकड्याचं महत्त्व काय आणि नक्की कोणत्या तारखेला अधिक मास सुरू होतंय, असे अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या महिन्यामध्ये स्त्री पुरुषांनी आवर्जून कोणते नियम पाळायचे आहेत, काय करावे व काय टाळावे, अधिक मासात या संदर्भाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. वेळ न घालवता आपण आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 2026 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आहे, कारण की सुरुवात होत आहे 17 मे 2026 वार रविवार या दिवशी होत आहे आणि समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी होत आहे. याचा अर्थ असा की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. पहिला अधिक ज्येष्ठ आणि दुसरा निध ज्येष्ठ, ज्यालाच आपण मूळ महिना म्हणतो. अधिक मास काय येतो? शास्त्रीय कारण जर बघायला गेलं तर हा महिना दर 3 वर्षांनी येतो. आपल्याकडे 2 पद्धतीचं वर्ष असतात, सौर वर्ष आणि चंद्रवर्ष. सौर वर्ष हे 365 दिवसाचं, तर चंद्रवर्ष हे 355 दिवसाचं असतं. या दोघांमध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतुचक्राचं टिकवून ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. हे पूर्णपणे गणित आणि खगोलशास्त्रीय आहे. पौराणिक कथेनुसार या महिन्याचा कोणताही स्वामी नव्हता, म्हणून त्याला मलमास म्हटले जायचे. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला आणि आपली व्यथा मांडली. भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले पुरुषोत्तम. तेव्हापासून या महिन्यात विष्णू पूजेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अधिक मासात 33 या आकड्याला खूप महत्त्व आहे. 33 कोटी देवतांची प्रतीक म्हणून जावयाला 33 अनारसे, धोंडे, वाण म्हणून दिले जातात. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर 33 दिवे लावून दीपदान केले जातात. या काळात जावयाला विष्णूचे रूप मानून त्यांचं पूजन केले जाते. या महिन्यात काय करावे, काय टाळावे? या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावं. दानधर्म, दीपदान आणि भगवत पुराण वाचन करावे. सात्विक आहार घ्यावा. या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तू खरेदी यांसारखे मंगळ कार्य वर्ज्य असतात. तामसिक आहार, मांसाहार, मद्यपान टाळावे. अधिक मासात कोणते नियम पाळावे ते आपण बघूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हो, आवर्जून बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, मद्यपान टाळायचं आहे तुम्हाला अधिक मासमध्ये. तर अधिक मासामध्ये कोणते नियम पाळावे ते आपण बघूया. दिवसातून किमान 1 तास मौन पाळावे. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि वाणीवर नियंत्रण राहते. शक्य असल्यास गादीऐवजी चटईवर किंवा जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. हे शरीर आणि मनाला शिस्त लावण्यासाठी उपयुक्त ठरते. या महिन्यात शरीर आणि मनाची शुद्धता राखण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करावे. तंबाखू, सुपारी, सिगरेट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचं सेवन पूर्णपणे बंद करावे. या महिन्यात पुरुषांनी दाढी, केस कापू नये किंवा स्त्रियांनी नखे कापू नये, तसे शास्त्रात सांगितले आहे. शक्य असल्यास घराजवळच्या मंदिरात जाताना अनवाणी पायाने जावे. जेवताना किंवा पाणी पिताना शक्यतो तांबे, चांदी किंवा पितळाची भांडी वापरावीत. या दिवसातून 2 वेळा जेवण्याऐवजी एकदाच पूर्ण जेवण घ्यावे आणि दुसऱ्या वेळी हलकं फलाहार घ्यावा. शक्य असल्यास जेवणात मीठ कमी वापरावे किंवा काही विशिष्ट दिवस अळणी बिगर मिठाचं जेवण करावे. अधिक मासात काही विशिष्ट पालेभाज्या जसं की मेथी, पालक किंवा वांगे खाणे वर्ज्य मानलं जातं. याचं पालन करावे. ताटात जेवण्यापेक्षा केळीच्या पानावर किंवा पंतरवाळीवर जेवणं हे महिन्यात शुभ मानलं जातं.
हॉटेलचे किंवा पॅकेटचे फूड खाणे टाळून घरी बनवलेलं सात्विक अन्नाचं ग्रहण करावे. देवघरात या महिन्याभर तुपाचा अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न नक्की करा. कोणाबद्दलही वाईट बोलणे, त्याचबरोबर कोणाचा अपमान करणे यांसारखे लांब राहावे. त्याचबरोबर दररोज गाईला गवत किंवा गुळपोळी द्यावे. पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नधान्य ठेवावे. या महिन्यात तुळस किंवा पिंपळाचे झाड लावणे आणि त्यांची जोपासना करणं अत्यंत पुण्यकारक ठरते. जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ म्हणजेच की यूट्यूबच्या माध्यमातून पुरुषोत्तम महात्मा दररोज ऐकावे. केवळ जावयालाच नाही तर गरजू व्यक्तीला किंवा अनाथ आश्रमात नवीन वस्त्र दान करावे. अन्नदानासोबतच धान्य भरले देखील स्टील किंवा तांब्याचे पात्र दान करावे. शेवटच्या दिवशी आपल्या हातून झालेल्या चुका देवासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागावी. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये विष्णू आणि तुळस पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ते अत्यंत फलदायी देखील मानलं जातं, कारण हा महिना विष्णूंना समर्पित आहे. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकावे. या महिन्यात पुरुषोत्तम महत्त्व आणि या ग्रंथाचं वाचन करणं किंवा श्रवण करणं मोठे पुण्य मानले जाते. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः विष्णू सहस्रनामाचं पाठ दररोज करावं. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. गुरुवारी किंवा एकादशीला विष्णूच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णावर पंचामृताने अभिषेक करावा. विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे त्यांना पिवळी फुले, पिवळी वस्त्र आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. तुळशी भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे, म्हणून अधिक मासात तुळशीची सेवा केल्याशिवाय विष्णू पूजा पूर्ण होत नाही. अधिक मासात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. रोज पूजा केल्यानंतर तुळशीच्या कुंडलीतील थोडी माती कपाळाला लावल्याने बुद्धी स्वस्तिक होते. जर तुळशीला मंजिरी आली असेल तर त्या काढून विष्णूच्या चरणावर अर्पण कराव्यात. यामुळे मोक्ष प्राप्त होते असं मानलं जातं. त्याचबरोबर एकादशीला चुकूनही पाणी घालू नये, पानही तोडू नये. पूर्ण महिनाभर देवघरात किंवा तुळशीजवळ अखंड दिवा लावल्याने कुटुंबातील आजारपण दूर होतात. 33 आकड्याचं महत्त्व आपण बघितलं आहे. तर अशाच पद्धतीने 33 फळे, 33 धान्य, 33 पुजारी, 33 गरजू लोकांना अन्नधान्य करावं. पिंपळात विष्णूंचा वास असतो. अधिक मासात पिंपळाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घातल्याने पितृत्व शांत होतं. केवळ विष्णूंचंच नाही तर माता लक्ष्मीचीही सोबत पूजा करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. या महिन्यात एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्नदान अश्वमेध ज्ञानाचे पुण्य देते. हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत. अगदी साधे सोपे उपाय आहेत. हे सर्वजण आपण केले तर याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला होईल. त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान केला जातो. लेक जावयाला काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात. त्यामध्ये सांगितल्या पद्धतीने 33 अनारसे हे आवर्जून द्यायचे आहेत. तरच आपल्याला त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. 33 हे 33 कोटी देवतांचं प्रतीक आहे. त्यामुळे 33च अनारसे आपल्याला शक्य असेल तर द्या. 33 दिवे नसेल शक्य तर 1 दिवा हा आवर्जून द्या. अशा पद्धतीने मानपान देखील या महिन्यामध्ये करायचं आहे. पण मंडळी, जर तुम्हाला शक्य होत नसेल 33 अनारसे तर तुम्ही 33 प्रकारचं एखादं फळ, जे काही फळ आहे तर तुम्ही ते देखील देऊ शकता. जावयाचा कपडे, जर तुम्हाला धोंडे असतील तर एखादं सोनं नाणं, जर तुमच्याच्यानी सोनं दाणं देखील होणार नसेल तर तुम्ही चांदीची वस्तू भेट म्हणून देऊ शकता. कारण की जर आपण जावयाचं आणि लेकीचं मानपान केला तर आपल्याला साक्षात विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यामुळे आवर्जून तुम्हाला जावयाला 33 अनारसे, 33 दिवे हे नक्की तुम्हाला द्यायचं आहे भेटवस्तू म्हणून. पहा मंडळी, आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे तर नक्की तुम्ही या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि ज्या भाज्या सांगितल्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला खाणे टाळायचे आहे. त्याचबरोबर मंडळी, ज्या काही मी तुम्हाला भाज्या वगैरे ज्या काही गोष्टी सांगितलेल्या काय करावे काय करू नये या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्हाला अधिक महिन्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की होणार आहे. आणि हो, अधिक मासामध्ये जर तुम्हाला आईची ओटी जर भरायची असेल तर मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो नक्की बघा.
जर तुमची आई विधवा असेल तर ओटी भरायची की नाही हा देखील आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड आले आहे, त्यामुळे तुम्ही तो देखील व्हिडिओ बघू शकता. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.